पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. येशूच्या मागे एक माणूस पूर्णपणे जायच्या तयारीमध्ये आहे. त्यांनी स्वतःहून येशूकडे येऊन बोललेला आहे, मी तुझ्या मागे येतो म्हणून. हालेलुया. तरी त्यांनी येस बट म्हणून बोलले. हालेलुया. येस बट म्हणजे थांबा, एक छोटीशी गोष्ट आहे. हालेलुया. येशूने त्याला विचारलं, छोटीशी गोष्ट काय? माझा पप्पा मेलेला आहे, त्याला मी पप्पाला पुरून येतो. येशूने काय बोललं असेल? अरे दुसरा कोण नाही तर तुला ते काम करणे भाग पडते, तू जाऊन मम्मीला सांगून वर दे आणि 2 दिवसांनी ये, असं बोललं का? हालेलुया. येशूने काय बोलले? जे मेलेले आहेत ते मेलेल्याला बोलू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल पंडित लोक त्या गोष्टींचा अनेक प्रकारच्या उलगडा वर देतात. आता आपण त्या उलगडाकडे न जाता आपण ते अक्षरशः घेऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूचा कार्य कधी चालू करायचं? प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत देणाऱ्या काही स्त्रियांना त्यांच्या नवऱ्या विचारत आहेत, तू कशाला प्रार्थनेला जातेस? सगळे कमी आहे म्हणजे काय? प्रार्थनेला कधी जायचं असते? काहीतरी कमी पडलं तर, आजारी पडली, काही गरज आहे, संकट आहे, प्रार्थनेला जायचं. असं काही संकट त्रास होत नाही तर मग कशाला प्रार्थनेला जायचं? वेळ कशाला वेस्ट करायचं? टाइम महत्वाचं आहे की नाही? ते इकडे तिकडे जाऊन प्रार्थना करत बसायचं. काही लोक सांगतात सारं कोल्हापूरला जाऊन टाळी वाजवत बसले नाही, टाळी वाजवत थोडं होते का? हालेलुया. कोल्हापूरमध्ये आल्यावर तुम्ही किती मिनिट टाळी वाजवत? हालेलुया. काही लोकांना वाटते की कोल्हापूरला जात आहे ते टाळी वाजवायला जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्हाला असं कोणतरी बोललं तर त्याला सांगायचं एकदा जाऊन या, मग करणार म्हणून बोलायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेलेले पप्पांना पुरून येण्यासाठी येशूने कार्यक्रम लावला. काय कारण असेल? प्रभूच्या कार्यामध्ये आळसी लोकांचा काम नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूने पाचारण दिलं तर नंतर बघू असं वर सांगून काम नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, प्रभूने जर पाचारण दिलं, तुम्ही ते पाचारण हलकापणामध्ये घेतले तर तुम्हाला मिळालेले पाचारण तुम्ही फुकट घालवलेलं आहे. हालेलुया. काही दिवसापूर्वी सिस्टर बनण्याचा पाचारण मिळालेली मुलगी, तिला पक्का पाचारण आहे. ती मुलगी कॉन्व्हेंटमध्ये मोठ्या सिस्टर लोकांना सांगत आहे की मला घरी जायचं, घरी जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टर लोकांनी सांगितलं तू फादरनी बरोबर फोनमध्ये बोल. त्यानंतर तिने मला सांगितलं, फादर माझा पाचारण माझ्या भावाला दे म्हणून तुम्ही येशूला सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तिला सांगितलं हे एक्सचेंज करण्याचं काम नाहीये. तुझ्या भावासाठी असलेले देवाचं पाचारण
ते देवाने त्याला दिलेलंच आहे, ते तुझ्या तिकडे द्यायची काही गरज नाही. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. मी तिला सांगितले तुझं काम नाहीये ते, तुझ्यासाठी तू देवाला होकार देऊ शकता. तू स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचं, पुढे काय करायचं ते करायचं. अनेक लोकांना वाटते की या जगामध्ये जन्माला आलं तर मोठा व्हायचं, मोठा झाल्यावर एक घर बांधायचं. काही लोक सांगतात की माझ्या पप्पा मम्मीची इच्छा होती, त्यांच्याकडून झालं नाही म्हणून मला एक घर बांधायचं. माझ्या पप्पाची इच्छा होती, त्यांच्याकडून जमलं नाही म्हणून मी एक गाडी घेणार नाही. हालेलुया. असे काही लोक कोणाकोणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवन जगत आहेत. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. लूक शुभवर्तमान 12व्या अध्यायामध्ये 15वं वचन. आणखी त्याने त्याला म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. सांभाळा. आपण कोणाला तरी सांभाळा म्हणून बोलत, त्याचा अर्थ काय आहे? समजा तुम्ही घरातून 2 व्हीलर घेऊन बाहेर पडताय, तेव्हा नवरा सांगत आहे, नाही तर बायको सांगत आहे, नाही तर पप्पा सांगत आहे सांभाळ. सांभाळ म्हणजे अर्थ काय आहे? धोका आहे बाळा, सांभाळ. हे सांभाळ म्हणजे शब्द आहे, ते खूप महत्वाचा शब्द आहे. हालेलुया. मी कार गाडीवर चालवायला चालू केलेल्या काळामध्ये वसईतून काही लोक मला फोन करून सांगायचा, फादर बेनी सांभाळ, पाऊस पडायला लागलेला आहे. त्याच्या जीवनाच्या अनुभवातून पाऊस पडल्यानंतरच्या काळामध्ये गाडी चालवताना थोडा धोका आहे इकडे तिकडे. हालेलुया. माझ्या सोबत प्रवास करणारे लोकांना मी सांगितलं, त्या बंधूने फोन करून आपल्याला सांगितलं सांभाळा म्हणून. आपण एवढं सिरियसली घेतलं नसेल. हालेलुया. तरी बघा, समोर एक गाडीचा 4 चाक वरती आहे. हालेलुया. कारण नवीन पाऊस पडताना इकडे तिकडे अनेक गोष्टी होत आहेत. हालेलुया. कोणी पण आपल्याला सांगणार सांभाळ. हालेलुया. कोणाला तरी काहीतरी वाटलं म्हणून सांगत आहे सांभाळ. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या लोकांना सांगत आहे प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या एका डोळ्याच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या अनेक लोकांना एका डोळ्याच्या संबंधातील त्रासातून येशू सुटका देत आहे. बिरगडीचा भागामध्ये असलेले त्रास परमेश्वर आता दूर करून देत आहे. एका कानाच्या संबंधातील तक्रार दूर करत आहे. मानेचा या भागातील त्रास येशू दूर करून देत आहे. अविश्वासामध्ये राहणारा कोणाला तरी प्रभू सांगत आहे विश्वास ठेवा. दाताचा तक्रार असेल कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कुटुंबामध्ये निरंतर भांडण आहे, अशांती आहे, असे एका घराला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. जड झालेल्या स्थितीतील कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. मानसिक तणाव, मानसिक त्रास असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. संडासच्या संबंधामध्ये त्रास तक्रार असलेले अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. कोणतरी एका व्यक्तीला प्रभू सांगत आहे तू मागत नाही,
तरी न मागणाऱ्यांना देण्याचा माझा स्वभाव आहे. तू जरी मागितलं नाही तरी तुझ्या गरजेनुसार मी तुला पुरवून देणार. पायाला सुंदपणा येत आहे असे त्रास असेल कुणाला तरी पायाच्या अंत्याच्या भागातील जे सुंदरपणा आहे ते परमेश्वराला दूर करून देत आहे. लिंगवीच्या संबंधातील इन्फेक्शन असलेल्या लोकांना प्रभू स्पष्ट करत आहे. कोणाच्या तरी लग्नाच्या संबंधातील अडथळे परमेश्वर दूर करून देत आहे. घशाच्या भागातील दुखणे प्रभू दूर करत आहे. विश्वास ठेवायला अनेकांना प्रभू सांगत आहे. माझा काय होईल, आमचा काय होईल, मुलांचा काय होईल असं वगैरे खूप चिंता काळजी पडलेला कोणतरी एक मम्मी इथे आहे. परमेश्वर त्यांना शुभ वर्तमान देत आहे. मेस्त्री काम करणारा कोणतरी एका व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. छातीच्या संबंधातील अनेक त्रास येशू दूर करून करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.